हॅलो फ्रेंड्स, सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर आज 5वा सोमवार आहे. तर आज शिवमूठ आहे सातू. तर आपण आज घरच्या घरी अभिषेक करणार आहोत ह्याचा पिंडीचा. तर तुम्हाला माझं मंदिर पण दाखवते. आणि आमची 16 तारखेला आत्ताच वास्तुशांती झाली नवीन. तर होम टूर करणार आहे मी. आणि होम टूर करण्यासाठी मला पहिल्यांदा घराचं पूर्ण थोडेसे चेंजेस करायचे आहेत. घर सेटअप झालेलं नाही आहे माझं अजून. 15 दिवसच झालेला आहोत आम्ही नवीन घरात येऊन. तर मी तुम्हाला माझी होम टूर दाखवेलच लवकरच. ती पण पूर्ण करणार आहे मी तुमची. तर आज आपण श्रावण महिना 5वा सोमवार शेवटचा. तर अभिषेक करणार आहोत. तर आपण मंदिराकडे जाऊया. आणि इथे आपलं छोटंसं मंदिर आहे. बॅक कॅमेरा करते. तर इथे आपलं मंदिर आहे, हे बघा. तर आता मी इथे सगळी अभिषेकची तयारी केलेली आहे. तर इथे आपले स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ यांचे पण तुम्ही दर्शन घ्या. आणि श्रीकृष्ण विठू रुक्माईचे पण दर्शन घ्या. आणि इथे आपल्या देवाचे ताक म्हणजे खंडेराया, तुळजाभवानी माता, सरस्वती. तर सर्वांचे दर्शन एका ह्याच्यातच होऊन जातं आपल्याला. तर अशा प्रकारे मी आज पूजा केलेली आहे. आणि इथे मी हे जी रांगोळी आहे मोत्यांची, तर ही बघा. हे आपलं काय म्हणतात त्याला, सुपारी आहे. सुपारीला मी ही डिझाईन केलेली आहे. हे बघा किती सुंदर वाटते. ही तुम्ही रक्षाबंधनला, भाऊबीजला ओवाळण्यासाठी पण घेऊ शकता. आणि इथे मी ही पानांची रांगोळी काढली आहे. जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवते आहे. तर ही मोत्यांची रांगोळी बघा इथेच अशी केलेली आहे. तर हे मी घरी करते. आणि तोरण वगैरे पण बनवता येतं मला. तर अशा प्रकारे आज आपली पूजा झालेली आहे. आणि आता आज आपण अभिषेक करणार आहोत. तर अभिषेकसाठी मी ते आपलं जे आहे महादेवाची पिंड आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेकसाठी मी इथे दूध घेतले आणि पाणी घेतलेलं आहे. तर आज आपण पाणी आणि दुधाने अभिषेक करणार आहोत. आणि इथे तुळशीची पानं घेतल्यात अभिषेकसाठी. तर प्रथमतः इथं मी पिंड ठेवते मध्यभागी. आणि नंतर मग हे जे आपलं दूध आहे, आपण दुधाचा अभिषेक करणार आहोत. तर थोडंसं अभिषेक करताना तुम्ही 5 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर अशा प्रकारे तुम्ही 5 वेळा दुधाचा अभिषेक करू शकता. आणि नंतर दुधानंतर मग तुम्ही याच्यात तुळशीची पानं पण, याचा पण अभिषेक तुम्ही करा. तर तुळशीची पाने वाहिली आहेत मी महादेवाच्या पिंडावर. आणि नंतर मग तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक करा. तर पाणी म्हणजे कसं जास्त नाही टाकायचं, ताट खूप ओलं होतं, आपला देवारा पण ओला होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे. तर परत ओम नमः शिवाय तुम्ही 5 वेळा म्हणा. साध्या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. इथे दही मध वापरतात, पण मी आज पाणी आणि दुधाने अभिषेक केलेला आहे. आणि 5 वेळा तुम्ही परत अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर अशा प्रकारे आपला अभिषेक झालेला आहे. आणि स्वच्छ मूर्ती परत आपल्याला कपड्यांनी पुसून घ्यायची आहे स्वच्छपैकी. आणि अभिषेक झाल्यानंतर हे पाणी तुम्ही तुळशीला वगैरे तुळशीला ओतू शकता. तर आपली पूजा पण खूप सुंदर दिसत आहे. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला महादेवाची परत पूजा करायची आहे. तर इथे मी सातू घेतलेला आहे. आज शिवमूठ आहे सातू. आणि इथे मी याचा प्रसाद घेतला आहे खडीसाखरेचा. तर इथे मी काही हे केलेली आहे, फुलांची आरास केली आहे. तर या आरासावरती आज आपल्याला पिंडांची पूजा करायची आहे. तर इथे पिंड बसत नाही आहे, तर हे फूल काढून टाकणार आहे आणि असंच खाली ठेवते. तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. आणि नंतर मग आपल्याला परत इथे तुळस लावायची आहे, देवाला व्हायची आहे. आणि थोडंसं चौरंग पुढे ठेवा तुम्ही. चौरंगावरतीच मी पूजा मांडलेली आहे आजची.
आणि नंतर मग हे जे दूध आणि पाणी आहे ते तुम्ही तुळशीला वाहू शकता. आणि ते माझ्याकडे पांढरी फुलं आहे स्वस्तिकची, तर ती पण मी वाहते पांढरी फुलं. तर तुमच्याकडे गोकर्णाची फुलं असतील पांढरे तर ती पण महादेवाला चालतात. तर आज माझ्याकडे ही पांढरी फुलं आहेत आणि इथे माझ्याकडे झेंडूचं पण पांढरं फुलं आहे, तर ते पण मी वाहत आहे. आणि तुमच्याकडे भस्म असेल पांढरा तर भस्म पण तुम्ही लावा. तर शेवटी तुम्ही शंख वाजवा म्हणजे पूजा वगैरे झाल्यावर. आणि ते आपण हे पण ठेवतो आहे बेलपत्राला खूप महत्त्व आहे आज. आणि दर सोमवारी तुम्ही अशी जर अभिषेक केला, पूजा वगैरे केली तर खूप म्हणजे याचा लाभ पण तुम्हाला होणार आहे. आणि ज्यांना जर नाही का काही काम होत नसेल किंवा तुमचे एखादं हाती घेतलेलं काम व्यवस्थित होत नसेल, मार्गी लागत नसेल, स्वतःचं घर होण्यासाठी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही 5 सोमवार किंवा 16 सोमवार करा, याचा लाभ नक्की होतो. तर आज आमचं घर झालं हे स्वामी समर्थांच्यामुळे झालेलं आहे. आणि इथे मी परत सातू शिवमूठ म्हणून आपली सातू ठेवणार आहे. तर सातू आणि इथे खडीसाखर पण ठेवायची आहे आपल्याला. तर खडीसाखर पण आपण इथे देवाला प्रसादात ठेवतो आहे. तर अशा प्रकारे छोटीशी पूजा केलेली आहे. तर इथेच मी दिवा लावलेला आहे. तर हा दिवा मी थोडंसं मी पुढे सरकवणार आहे आणि हा दिवा मी इथे ठेवणार आहे. तर दिवा इथंच राहणार आहे. आणि इथे आपण थोडंसं देवाला इथे पिंटाला आपण ओवळूया. तर इथे पूजा झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही नैवेद्य वगैरे उपवास सोडताना नैवेद्य दाखवताना तुम्ही आपली शंकराची पण आरती म्हणा आणि मग तुम्ही नैवेद्य दाखवा. आणि अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे संपन्न. आणि नंतर मग धूपदीपाचा दरवळ सगळे वाहत आहे. आणि अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर तुम्ही एकदा बघू शकता की हे जे पाणी वगैरे दूध आहे हे सगळं आपण नंतर तुळशीला वाहणार आहे. आणि हा शिवमूठ आहे, तर शिवमुठाची आपण पूजा केलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण महादेवाच्या पिंडाची पूजा केलेली आहे. आणि हे बघा, एकदा मी देवारा दाखवते लांबून. तर अशा प्रकारे आज 5वा सोमवार आहे आणि सकाळीच मी महादेवाला जाऊन आलेली आहे. तर आपली देवपूजा पण झालेली आहे. हे आमचे देव आहेत सर्व. इथं मी कवड्यांची पण पूजा केलेली आहे. महालक्ष्मीच्या समोरच मी कवड्या मांडलेल्या आहेत, कवड्यांची पूजा. तर गोमूत्राचं पण तुम्ही सोमवारी म्हणजे कसं कुठे बाहेरून येणार असाल तर गोमूत्र सर्व घरात शिंपडा, नंतर पूजा करा. जे जॉब करणाऱ्या लेडीज आहेत त्यांना जर संध्याकाळी वेळ मिळत असेल अभिषेक करायला तर तुम्ही संध्याकाळी करा अभिषेक, पण गोमूत्र नक्की तुम्ही घरात शिंपडा. तर आजची महादेवाच्या पिंडाची पूजा कशी वाटली आणि तुमच्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होईल अशी मी मनोकामना पूर्ण करते. आणि आपले स्वामींची पण तुम्ही पूजा करत जावा. स्वामी सेवेत तुम्ही रुजू राहा. तर तुम्ही तुमची इच्छा काही मनात इच्छा असेल किंवा तुमची काही अजून चांगले विचार कुठले असतील ते तुमचे पूर्ण करायचे असतील तर तुम्ही स्वामींची पण पूजा करत जावा. रोजच्या रोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप म्हणा. फक्त 11 वेळा जर तुम्ही म्हणजे 2 मिनटं जर तुम्ही श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हटलं तरी खूप आपल्याला म्हणजे चालू शकतं. तुम्ही अशा प्रकारे जर पूजा केली नेहमी. तर मी लांबून दाखवते आता पूजा. आणि अशा प्रकारे आपले हे दिसतात, देवारा दिसतो. तर आपली पूजा झालेली आहे. आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते. तर परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या सोनाली आला केक हाऊसला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. आत्ता वाजलेला आहे 12. तर हे बघा, हे घड्याळ दिसते, हे विंटेज घड्याळ आहे. दोन्ही साईडनी क्लॉक आहे. इथे इकडून पण दिसतं आणि इकडून पण दिसतं हे क्लॉक. हे बघा, दिसलं का? तर ह्याला विंटेज क्लॉक म्हणतात. तर आता मी व्हिडिओ स्टॉप करते आणि माझा उपवास आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय.